नेमकं बायकोला जेव्हा नवऱ्याचं उतरलेलं थोबडं दिसतं. म्हणून एकमेकांची काळजी घ्या बेटा. तुम्ही सुद्धा नवरा भांडत असेल ना तर एक प्रयोग करा. काही कारण नसताना नवरे भांडतात, कारण त्याच्या डोक्याला ताप झालेला असतो. मग घरी आल्यानंतर नवरा टावटाव करतो, कारण सगळा राग बायकोवर काढतो. म्हणून तुम्ही एकच करायचं, जर काही कारण नसताना नवरा घरी येऊन भांडत असेल तर तुम्ही फक्त त्याच्यासमोर टाईट उभं राहा. आवाज नाही, फक्त उभं राहायचं. बोलणे नाही, आवाज नाही. ते भांडते, तुम्ही फक्त ऐकायचं, टाईट उभं राहायचं. ते एकटं किती भांडणार आहे रे. ते जरा वेळ भांडते ना थांबते. त्याचं भांडलं की तुम्ही, भांडण संपलं की तुम्ही त्याच्या जवळचा हात हातात घ्या आणि त्यालाच विचारा, आतापर्यंत बोंबलत होता ते खोटं खोटं होतं की नाही. भांडणच संपलं ना, भांडणच संपलं. म्हणजे पर्याय शोधा बेटा, पर्याय शोधा. तुम्हाला जर दुसऱ्यांच्या चुली पेटवायच्या असेल, तुम्हाला जर गरिबांपर्यंत पोहोचायचं असेल, ज्यांचं कोणी नाही त्यांचा तुम्हाला आधार द्यायचा असेल, तर खूप सोशिक व्हायला पाहिजे बाळा. त्याशिवाय पर्याय नाही आहे.